समजा तुम्ही 5 विद्यार्थी, किती विद्यार्थी आहे? 5. एवढं मोठे नाही बोलायचं, अगदी हळू बोलायचं. तुम्ही 5 विद्यार्थी आहात. तुझं नाव काय ताई? बोल लवकर. तुझं नाव? रिद्धी ज्ञानेश्वर वाघ. तू सिद्धी का? नाही. मग पटकन बोलायचं. हा, प्रगती. तू? सिद्धी ज्ञानेश्वर वाघ. तू ग? दीक्षा. तू ताई? हां. आता मला एक सांगा, तुझ्याजवळ 5 चॉकलेट आहे. किती चॉकलेट आहे? 5. तुझ्याजवळ 5 आहे, तुझ्याजवळ 5, तिच्याजवळ 5, तिच्याजवळ 5 चॉकलेट आहे. तुझ्याजवळ जे चॉकलेट आहे, तू जर एकटीनं जर खाल्ले तर त्या चॉकलेटची जी चव आहे तीच लागल. दुसऱ्या चॉकलेटची चव मिळेल का तुला? नाही. मग आता समजा तुम्ही जर असं केलं, तुझ्याजवळचे 5 चॉकलेट जे आहे, ऐका, इकडे बघ ताई. तुझ्याजवळचे जे 5 चॉकलेट आहे त्याच्यातलं एक चॉकलेट तिला दिलं, एक तिला दिलं, एक तिला आणि एक तिला, आणि तुझ्याजवळ एक राहिलं. तुझे 5 चॉकलेट 5 ठिकाणी वाटले गेले. किती ठिकाणी? 5. मग आता तुझ्याजवळचे जे 5 आहे ते 5 चॉकलेट तू 5मध्ये वाटले, तिच्याजवळचे 5मध्ये वाटले, बरोबर आहे. मग आता प्रत्येक तुम्हाला रिद्धी मला सांगा, तुझ्याजवळ जे पहिले 5 चॉकलेट होते ते आता 4 दिले, तुझ्याजवळ एक राहिलं, त्यांच्याजवळून तुला एक एक मिळालं. म्हणजे 5 चॉकलेट वेगळे झाले, 5 चॉकलेट वेगळे झाले. मग आता तुला मिळणारी जी चव आहे, अगोदर जर तुझ्याच जवळचे चॉकलेट खाले असते तर एकच प्रकारची चव मिळाली असती, बरोबर आहे. आता तुम्ही 5नी वाटून खाल्यामुळं तुम्हाला 5 प्रकारचे चॉकलेट खायला मिळतात, बरोबर आहे. हां, मग इथून पुढं कसं खायचं? आपण वाटून खायचं. अर्थ कळाला? तुझ्याजवळ जर काही चांगला पदार्थ असेल तर तुझ्या मैत्रिणींना द्यायचा, आणि त्यांच्याजवळ चांगलं काही असेल तर तू घ्यायचं. अर्थ कळाला ना? हां, मग याच्याने काय तयार होतं? मैत्री तयार होती. काय तयार होतं? मैत्री. आणि मग आपण एकमेकाविषयी काय वाढतो? आदर वाढतो. काय वाढतो? आदर. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो? आनंद. काय मिळतो? आनंद. काय मिळतो? आनंद.